ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा मात की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये हिरण्यकश्यपूचा वध भगवंताने नृसिंह अवतार धारण करून त्याच्या सर्व अटी तुमच्यामध्ये वाट काढून त्याने ज्या अटी ब्रह्मदेवाकडे मागितल्या होत्या त्याच्यातून बरोबर मार्ग काढून भगवंताने त्याचा वध केला। आणि ते भगवंताचं उग्र असं रूप होतं नृसिंहाचं। ते उग्र रूप म्हणजे हा भगवंताचा आवेश अवतार आहे। तेव्हा अत्यंत क्रोधायमान झालेली भगवंताची ती मुद्रा, आणि त्यावेळेस सर्व देव सुद्धा भयभीत झाले। भगवंत शांत व्हावा म्हणून त्यांनी प्रार्थना केली। स्वतः लक्ष्मीला पुढे पाठवलं की माते, तुम्ही तरी भगवंताचा क्रोध शांत करा। परंतु भगवंताचा क्रोध शांत झाला नाही। तेव्हा सर्व देवांनी प्रल्हादाला सांगितलं, बाळा प्रल्हादा, तू असं कर, भगवंताचा क्रोध तुझ्या पित्यावर होता, तुझ्यावर नव्हता। तू असं कर, त्यांना वंदन कर, त्यांना नमस्कार कर, त्यांना शरण जा आणि त्यांना शांत कर। तुझ्या प्रार्थनेने आणि तुझ्यासाठी भगवान हे सौम्य होतील, शांत होतील। प्रल्हादाने हात जोडले, भगवंताला विनंती केली, अपराधास्तव गुरुनाथा, जरी दंडाधरसी यथार्था, तरी आम्ही गावनी गाथा, तव चरणी नमवू माथा। तू तथापि दंडिसी देवा, कोणाचा मग करू धावा, सोडविता दुसरा तेव्हा, कोण दत्ता आमात्राता। शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवीयाता। तू नटसा हो निकोपी, दंडिता हि आम्ही पापी। पुनरपि चुकता तथापि, अम्मावरच संतापी। गच्छतस्खलनं क्वापि, असे मानुनी हो निज कोपी। असे मानुनी नच हो कोपी, निज कृपालेशाओपी। अम्मावरी तू भगवंता, मम चित्ता शमवीयाता। शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवीयाता। अपराधास्तव गुरुनाथा, जरी दंडाधरसी यथार्था, तरी आम्ही गावनी गाथा, तव चरणी नमवू माथा। तू तथापि दंडिसी देवा, कोणाचा मग करू धावा, सोडविता दुसरा तेव्हा, कोण दत्ता आम्हा त्राता। मम चित्ता शमवीयाता। शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवीयाता। तू नटसा हो निकोपी, दंडिता हि आम्ही पापी। पुनरपि चुकत तथापि, अम्मावरी नच संतापी। गच्छतस्खलनं क्वापि, असे मानुनी नच हो कोपी। निज कृपालेशाओपी, अम्मावरी तू भगवंता, मम चित्ता शमवीयाता। शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवीयाता। तव पदरी असता ताता, आडमार्गी पाऊल पडता। सांभाळून मार्गावरता, आणि तान दुजा त्राता।
निज बिरुदा आणून चित्ता तू पतित पावन दत्ता वळे आता आम्हा वरता करुणा घन तू गुरुनाथा मम चित्ता क्षमवीयाता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता क्षमवीयाता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता क्षमवीयाता नृसिंह भगवान की जय। प्रल्हादाने नम्रपणे पुढे जाऊन त्या भगवंताची नृसिंह भगवंताची स्तुती केली, भगवंताच्या पायापाशी लोळण घेतली आणि जेव्हा प्रल्हाद भगवंताच्या पायाशी लोळला तेव्हा देवाने पाहिलं अत्यंत सुकुमार असं कोमल शरीर त्याचा स्पर्श झाला। 5 वर्षाचा बालक गौरवर्णीय गुलाबाच्या फुलासारखा आपला पायाजवळ पडला आहे आणि त्या बालकाला पाहिल्याबरोबर भगवंताचा क्रोध आपोआप निवळला आणि त्यांनी भगवंतांनी पटकन त्याला उचलून आपल्या कडेवर घेतलं, हृदयाशी लावलं, त्याच्या गुलाबी गालांचे चुंबन घेतले आणि त्या भगवान नृसिंहाच्या शरीरावर तो बाळ प्रल्हाद कसा शोभून दिसत होता। अत्यंत सुंदर असं ते देखणं रूप, अवर्णनीय योग। आता तो भगवान नृसिंह जो क्षणापूर्वी कठोर होता, ज्याचं हिरण्यकश्यपूच्या बाबतीत जे वागणं होतं ते एका क्षणात दूर झालं। परंतु एक नीट लक्षात घेतलं पाहिजे, भगवान ही त्रिगुण रहित आहे, त्रिगुणातीतम, कुठल्याही प्रकारच्या मायेच्या गुणांनी बद्ध न होणार आहे। सप्तशतीमध्ये सुद्धा असं वर्णन आहे, जेव्हा त्या जगदंबेने त्या असुराला ठार केलं आणि तेव्हा देवांनी जी स्तुती केलेली आहे त्या स्तुतीमध्ये, त्या प्रार्थनेमध्ये एक असं वर्णन केलेलं आहे, केनोपमा भवतु त्यस्य पराक्रमस्य रूपं च शत्रुभयकार्यतिहारि कुत्र चित्ते कृपा समर निष्ठुरता च दृष्टा त्वय्येव देवी वरदे भुवनत्रयेऽपि चित्ते कृपा समर निष्ठुरता च दृष्टा। दुष्टांसाठी ती निष्ठुर होती आणि भक्तांसाठी चित्ते कृपा, चित्ते कृपा हे भगवंताचं मुख्य वैशिष्ट्य आहे। तो भक्तांसाठी अत्यंत कृपाळू असतो आणि म्हणून या भगवंताने त्या ठिकाणी सौम्य रूप धारण केलं, बालक प्रल्हादाला उचलून घेतलं आणि दुर्बलांचं रक्षण करणारा भगवान, दैत्यांचा नाशकारक असे रूप धारण करून त्यावेळेस प्रकट झाला होता। ते रूप त्याने त्यागलं आणि अत्यंत कृपाळू होऊन प्रल्हादापुढे ते उभे राहिले। प्रल्हादाच्या त्या निरागस नेत्रातून अश्रू वाहू लागले, देवतांच्या नेत्रातूनही आनंदाचा पूर दाटला। त्यांनी प्रल्हादावर पुष्पवृष्टी केली आणि प्रल्हादाने भगवंताची ज्ञानपूर्ण शब्दांनी स्तुती केली। भगवान प्रसन्न झाले आणि त्या प्रल्हादावर म्हणाले, हे दैत्य कुलभूषणा प्रल्हादा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। आता तुला जो वर पाहिजे असेल तो मागून घे, काय हवं ते माग। भगवान आता उदार झाले, उदाराचा राणा। भगवान उदार होऊन प्रल्हादाची इच्छा काय आहे त्या इच्छेप्रमाणे तू मागून घे, अशी भगवंताने प्रल्हादाला आपली कृपा बहाल केली। प्रल्हादाने विचार केला की मनुष्य भक्ती करतो, पण जेव्हा वरदानाचा प्रसंग येतो तेव्हा मात्र तो कदाचित मोहात पडू शकतो। वरदानाचा मोहच नको। प्रल्हाद म्हणाला, भगवान आपल्याजवळ भोग मागायचे म्हणजे मायेतच फसले, कारण भोगही कधी ना काळी संपणारेच असतात आणि शेवटी मनुष्य
भोगाने काही त्याला समाधान मिळत नाही तर शेवटी पश्चाताप येतो, असा मागल्या लोकांचा सुद्धा अनुभव प्रल्हादाच्या लक्षात आहे. प्रल्हाद मागतो काय? भगवान मला असा वर द्या, कधीही माझ्या मनामध्ये वासना निर्माण होऊ नये अशा प्रकारचा वर मला द्या. मी आपली निष्काम अशी भक्ती करेन, सेवा करेन, आणि माझ्या भक्तीमध्ये प्रेम असलं पाहिजे, निष्कामता असली पाहिजे. प्रोजित धर्म कैतव्य विरहित अशी भक्ती माझ्याकडून व्हावी. आपण माझे निरपेक्ष स्वामी आहात, आणि म्हणून ज्याला वरच द्यायचा असेल भगवंता तर कोणता वर देणार? ऐसा वर देई हरी, गाई नाम निरंतरी. ऐसा वर देई हरी, गाई नाम निरंतरी. पूर्वी आस माझी देवा, जेणे घडे तुझी सेवा. पूर्वी आस माझी देवा, जेणे घडे तुझी सेवा. ऐसा वर देई हरी, गाई नाम निरंतरी. हेची आहे माझे मनी, हेची आहे माझे मनी. कृपा करी चक्रपाणी, कृपा करी चक्रपाणी. ऐसा वर देई हरी, गाई नाम निरंतरी. रूप न्याहाळोनी डोळा, रूप न्याहाळोनी डोळा. मुखी नाम लागो चाळा, मुखी नाम लागो चाळा. ऐसा वर देई हरी, गाई नाम निरंतरी. अगा उदाराच्या राया, अगा उदाराच्या राया. दासी जनी लागे पाया, दासी जनी लागे पाया. ऐसा वर देई हरी, गाई नाम निरंतरी. ऐसा वर देई हरी, गाई नाम निरंतरी. भगवान आम्हाला काय, आम्हाला काय मागणे ते एक तुझं प्रती आहे. जेशील तरी पाही पांडुरंगा, या संतासी निर्वी याची महतरी. आणि तुझे न काही मागो देवा, आम्हाला काही नको. न लगे धनमुक्ती संपदा, संत संग देई सरी देई सदा. आम्हाला विष्णू असताना दुसरं काय आहे? आम्ही भगवान तुझे दास आहोत, आणि आम्ही तुझ्या कृपेचा ओलावा आम्हाला हवाय. भगवान प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं, प्रल्हादा, एक कल्पपर्यंत दैत्याधिपती कर्तव्य तुला पार पाडावं लागेल. तो दैत्याधिपती हो आणि ही जबाबदारी सांभाळ. नृसिंहांनी दिलेलं जे वरदान होतं ते वरदान म्हणजे प्रल्हादासाठी प्रसाद होता. हे वरदान भोगण्यासाठी नव्हतं. प्रल्हादाने त्याचा उपयोग प्रसाद म्हणून घेतला आहे. भगवान नृसिंह म्हणाले की तुझं आयुष्य संपल्यानंतर प्रल्हादा तू माझ्यात येऊन मिळशील. दैत्यानाम प्रल्हादास्मी. म्हणूनच भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये जो विभूती योग अध्याय आहे त्याच्यात भगवान एकदम ठामपणे सांगतात, दैत्यानाम प्रल्हादोस्मी. दैत्यामध्ये जो प्रल्हाद आहे तो असुर नाही, तर प्रत्यक्ष ते भगवंताचं रूप आहे.
आणि प्रल्हादाने पुन्हा हात जोडले. भगवंता, मी भक्ती केली हे मान्य आहे, परंतु माझ्या पित्याने मात्र आयुष्यभर तुमची निंदा केली. तुम्हाला तुमच्यामध्ये सगळे दुर्गुण शोधले, आपल्याशी वैर घेतलं. तर पुत्राचं काम आहे, आपल्या पूर्वजांच्याकडून जर काही दोष घडले असतील तर पुढच्या पिढीने आपल्या सत्कर्माने अशी भक्ती करावी, अशी आराधना करावी. तर मागच्या पिढीत त्या लोकांकडून कळत न कळत जे काही दोष घडले असतील त्या दोषांपासून त्यांची मुक्तता होईल, अशी प्रल्हादाने विनंती केली. असे भगवान म्हणताय, प्रल्हादा, अरे तो माझा विरोधी भक्त होता. विरोधाने का असेना, पण सतत माझं स्मरण करत होता. वैभवात राहत होता, परंतु अंतःकरणात स्मरण माझं होतं. आणि जेव्हा त्याच्या पोटाचं विदीर्ण केलं पोटाला, तेव्हा माझ्या नखांचा स्पर्श हिरण्यकश्यपूला झाला आणि त्याच क्षणी त्याची सर्व पापांपासून तो मुक्त झाला. एवढंच नव्हे, त्याचे बाकीचे जे काही संबंधित त्या ठिकाणी होते ते सुद्धा मुक्त झाले. आता तू लोकोपचार पाळ, त्याची अंत्येष्टी कर आणि तू राज्याचा सांभाळ कर. आणि या त्रैलोक्यामध्ये तू माझा एक आदर्श भक्त म्हणून तुला लोक मान देतील. आणि जे भगवंताचे भक्त आहेत तेही तुझे अनुयायी होतील आणि तुझी परम भागवतांमध्ये प्रथम क्रमांकाने तुझी गणना होईल. जे परम भागवत आहेत त्या परम भागवतांमध्ये प्रल्हादाचं नाव हे प्रथम क्रमांकावर आहे. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्मदालभ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानि मां परम भागवतां नमामि. नारदापेक्षाही प्रल्हादाचं स्थान वरती झालेलं आहे. नारदाचं नाव नंतर आहे, प्रथम नाव आहे प्रल्हादाचं, प्रल्हाद नारद. प्रथम क्रमांक प्रल्हादाला आहे. तू भक्त श्रेष्ठ आहे. आणि एक लक्षात ठेव, आता तुझ्या कुलामध्ये हिरण्यकश्यप नंतर मी कोणाचाही वध करणार नाही, अशी भगवंतानी प्रल्हादाला हे आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर खरोखर भगवंतांनी प्रल्हादाच्या कुळामध्ये कोणाचाही पुढच्यांचा वध केलेला नाही, ते जरी असुर असले. भगवान त्यांच्या कुळात पुन्हा जन्माला आलेले आहेत. या कुळामध्ये 3दा आलेले भगवान हिरण्याक्षासाठी वराह रूप घेऊन आलेले आहे, प्रल्हादासाठी नृसिंह रूप घेऊन आलेले आहे, आणि राजा बलीसाठी ते वामन रूप घेऊन आलेले आहे. जरी वरून आपल्याला हे दैत्य कुळ दिसत असलं तर ही गोष्ट साधी नाही की एकाच असुराच्या कुळामध्ये भगवान 3दा प्रकट झालेले आहेत. म्हणूनच आपण भक्त प्रल्हादाचा जय जयकार करणार आहोत. भगवान भक्त प्रल्हाद की जय. ब्रह्मदेवांनी सुद्धा नंतर नृसिंह भगवंताची स्तुती केली. नृसिंह अवतार हा प्रल्हादाच्या निमित्ताने झाला. स्वभावानेच ब्रह्मदेवाला मग भगवान बोलले की जे क्रूर आहेत त्यांना असे काही वर देऊ नका ब्रह्मदेवा की ज्याच्यामुळे या सृष्टीला त्रास होईल. त्यानंतर भगवान नृसिंह अंतर्धान पावले आहे. तिथे प्रल्हादासाठी दैत्यगुरु शुक्राचार्यांचं आगमन झालं. त्यांनी यथायोग्य प्रकारे प्रल्हादाला राज्याभिषेक केला. सर्वांनी शुभाशीर्वाद दिला. आणि नारद ही कथा युधिष्ठिरांना सांगतायत. या हिरण्यकश्यपूची कथा एक त्याच्या निमित्ताने त्याच्या उदरी जन्माला आलेला जो प्रल्हाद आहे भक्त श्रेष्ठाची कथा आहे. काही वेळेस दैवयोगाने
आपला जन्म कोणत्याही कुळात हो, कितीही दुष्ट माणसांमध्ये हो, परंतु तरी सुद्धा जसा प्रल्हाद त्यांनी त्याचं सत्व, त्याचं अस्तित्व हे वेगळं जपलेलं आहे, त्या पद्धतीत आपण सुद्धा आपण कोणत्या का घराण्यात कुळात जन्माला जाऊ, तिथे आपलं अस्तित्व जपलं आहे. आणि हे सर्व कशामुळे झालेलं आहे तर संत सहवास, नारदांचा सहवास. कयाधूला झाला. कयाधू प्रल्हादाची माता आहे आणि प्रल्हाद गर्भावस्थेत असताना त्याने हे सर्व ज्ञान तिथे गर्भावस्थेत त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून प्रल्हादाने आपलं हित आयुष्यभर जपून घेतलेलं आहे. आपुलिया हिता असे तो जागता, आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिका वाटे देवा, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मास घडो त्यांची सेवा, तुका म्हणे घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. पंढरिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. भगवान अशा प्रकारे प्रल्हादाला वर दिला आणि त्यानंतर प्रल्हादाने जे आपलं राज्य आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. कुठल्याही असुरतेची छाया त्याच्यावर पडू दिलेली नाही. दैवी गुणसंपन्न असं झाले रामराज्य काय उणे आम्हाशी, धरणी धरी पिक नाही ओढल्यामशी, राम वेळोवेळा मेघा ओळे, दळिता कांडिता जैविता गिबाई. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधाने चित्ताची या. समाधानपूर्वक जनता जगत होती. प्रल्हादाने सर्वांचा चांगल्या प्रकारे प्रतिपाळ केला. उर्वरित आयुष्य हरिचिंतनात घालवलं आणि नंतर प्रल्हादही आणि त्याच्या आधी त्याची माता कयाधू हे सर्व विष्णू लोकाला निघून गेले. उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरलेलं आयुष्य भगवंताच्या समर्पण केलं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलंय. आपुलिया हिता असे जो जागता. अशा प्रकारे हे प्रल्हाद चरित्र आपण सप्तम स्कंधामध्ये संपवलेलं आहे. थोडं लांबलं असेल परंतु सविस्तर हे आपल्या पुढे ठेवावे असा माझा हेतू होता. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. जयविजयांना पुन्हा जन्म प्राप्त झालाय. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष यांचा जरी वध झाला तरी त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागला. ते पुढे रावण आणि कुंभकर्ण या रूपात जन्माला आले. तेव्हाही भगवान विष्णूंनी श्रीरामाचा अवतार घेऊन त्यांचा नाश केला. भक्ताकारणी येणे घेतलीसे आळी, 10 गर्भवास सोची वनमाळी. भक्ताकारणी येणे घेतलीसे आळी, 10 गर्भवास सोशी वनमाळी. माझ्या कानोबाचे नाव तुम्ही घ्याओ,
हृदय धरून खेळावयान्या हो, माझ्या कान्होबाचे नाव तुम्ही घ्याओ, हृदय धरून खेळावयान्या हो. रावण आणि कुंभकर्णाचा नाश झाल्यानंतर पुन्हा तेच द्वापार युगामध्ये दंतवक्र आणि शिशुपाल म्हणून जन्माला आलेले आहेत आणि जन्मापासूनच त्यांनी भगवान श्रीकृष्णाशी वैर रूपाने त्यांची ती भक्ती घडली आहे. ते कायम सतत अखंड चिंतन विठोबाचे वैरभावाने का असेना त्यांचं अखंड चिंतन चाललेलं होतं आणि त्यामुळेच त्या भरसभेमध्ये आपण पुढे त्याचा विचार करणार आहोत. श्रीकृष्ण चरित्रामध्ये शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाल्यानंतर भगवंताने सुदर्शन चक्राने त्याचं शीर डोवलं तेव्हा त्याच्या शरीरातून जी ज्योत निघाली ती ज्योत भगवान श्रीकृष्णामध्ये विलीन झालेली होती आणि त्याचं कारण काय आहे हे युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना विचारलं होतं. त्याचं उत्तर म्हणून या सर्व कथा नारदांनी युधिष्ठिराला सांगितले आहे. तेव्हा हे जे काही भगवंताचं चरित्र आहे हे चरित्र मनुष्याला पवित्र करणार आहे. हे जरी राक्षस असले तरी शेवटी एक वेळेस भगवंताचे सेवकच होते, जय आणि विजय. आणि म्हणूनच भगवंताला स्वतः इथे यावं लागतं. भगवान इथे आले आणि त्यांनी त्यांच्या हाताने त्यांचा वध केलेला आहे. हे प्रल्हादाचं चरित्र परम पावन असं भक्ती चरित्र आहे. हे जर मनुष्याने श्रवण केलं तर धैर्य, निष्कामता, शुद्ध भक्ती, शुद्ध अंतःकरण आणि कर्मबंधनापासून जीवाची मुक्ती होते. म्हणून हे चरित्र निश्चित ऐकावं. भगवान नृसिंहाची जी जयंती येते तेव्हा भगवान नृसिंहाचं पूजन करावं, भगवंताला शरण जावं. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. आणि ही सगुण चरित्र भगवंताची आपण श्रवण करता करता नाम गाता गाता आपला उद्धार होत असतो. त्यानंतर 7व्या अध्यायामध्ये त्रिपुर कथा सुद्धा आलेली आहे. भगवान शिवांनी त्रिपुर राक्षसाचे 3 पुर होते ज्याचे मायावी होते, त्या मायावी नगरांचा नाश केलेला आहे. ही कथा या 7व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे आणि ती सुद्धा कथा अत्यंत परमपावन आहे, अत्यंत भक्तांचं कल्याण करणारी आहे. आपण सर्वांनी आता त्या भगवंताचं नामस्मरण करूया आणि या 7म स्कंदाची आज येथे समाप्ती होते. म्हणून 7म स्कंदाला आपण निरोप घेऊया. त्या भगवान नृसिंहाचं, त्या लक्ष्मी नृसिंहाचं स्मरण, प्रल्हादाचं स्मरण, नारदांचं स्मरण आपण करून भगवंताचं नामस्मरण गाऊया. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण, श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण, लक्ष्मीनारायण 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 नारायण नारायण. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण नमो नारायण नमो नारायण.